मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजची माहिती अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे. काही लाभार्थ्यांसाठी धक्कादायक सुद्धा ठरू शकते. डिसेंबरचा हप्ता येणार आहे की नाही याबद्दल आता मोठी शंका तयार झाली आहे. काही लोकांचे पैसे येणार आहेत तर काहींचे थेट थांबणार आहेत. तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे तुम्हाला माहित आहे का? एका छोट्या कागदामुळे हजारो लोकांचं अनुदान अडकणार आहे. UDID कार्ड नसल्यास काय होणार हे आता स्पष्ट झालं आहे. सरकारचा निर्णय नेमका काय आहे आणि तारीख का जाहीर होत नाही? जर तुम्ही वेळेत ही एक चूक सुधारली नाही तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा गमावू शकता. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्यासाठी पुढची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. मग तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल, विधवा महिला असाल, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेतील इतर कोणतेही पात्र लाभार्थी असाल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपण डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर काही अशा सूचना आहेत ज्या माहीत असणं प्रत्येक लाभार्थ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर या गोष्टी वेळेत समजल्या नाहीत तर पुढे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आता पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल किंवा आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे सरकारी अपडेट्स, हप्त्यांची माहिती आणि योजना संदर्भातील निर्णय आम्ही वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता मुद्द्याला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये सध्या एक महत्त्वाची यादी चर्चेत आहे. ही यादी वाढीव अनुदानाशी संबंधित आहे. शासनाकडून ऑक्टोबर महिन्यापासून काही लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु तुम्हाला माहित आहे का, अनेक लाभार्थ्यांना हे वाढीव पैसे अद्याप मिळालेले नाहीत. आता प्रश्न असा पडतो, काहींना वाढीव अनुदान मिळतंय तर काहींना काय मिळत नाही? नेमकं कारण काय आहे आणि तुमचं नाव त्या यादीत आहे की नाही हे कसं कळणार? तर यामागचं कारण आता स्पष्ट झालेलं आहे. डिसेंबरच्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली. असे 6,000 लाभार्थी ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणजेच जर तुमचं UDID कार्ड अपडेट नसेल तर पुढील हप्त्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती दुर्लक्ष करण्यासारखी नाही. पुढे या व्हिडिओमध्ये यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. UDID संदर्भात काय करावं, कुणाला धोका आहे आणि डिसेंबरचा हप्ता कुणाला मिळणार आहे? तर मित्रांनो, शासनाकडून सध्या जे निर्देश देण्यात आलेले आहेत ते दिव्यांग निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या योजनेअंतर्गत सध्या दर महिन्याला सुमारे 2,500 रुपयांचं अनुदान दिलं जातं. मात्र आता या अनुदानाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली. आता ती बातमी संभाजीनगर जिल्ह्यातून पुढे आलेली आहे. आता लक्षात घ्या, ही परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी असू शकते. कुठे आकडे जास्त आहेत, कुठे कमी आहेत, पण नियम मात्र सगळ्यांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना गांभीर्यानं घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता विशेष करून UDID कार्ड संदर्भात आता बघा, वर्तमानपत्रात जी हेडलाईन झळकत आहे ती खूप स्पष्ट आहे. UDID कार्ड नसल्यामुळे सुमारे 6,000 लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्यात येणार आहे. आता ही केवळ अफवा नाही तर अधिकृत माहिती आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार अनुदान योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दर महिन्याला सुमारे 2,500 रुपये देण्याचा निर्णय झाला असून जिल्ह्यातील तब्बल 11,000 लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. पण योजनेचा लाभ कोणताही खंड न पडता सुरू राहावा यासाठी शासनाने काही अटी स्पष्ट केल्या आहेत. प्रत्येक लाभार्थ्याचं आधार कार्ड योजनेशी संलग्न असणं अत्यंत अनिवार्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर UDID कार्ड अद्ययावत म्हणजे अपडेट करून ते संबंधित ठिकाणी सादर करणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलं. जिल्ह्यात एकूण 17,695 दिव्यांग लाभार्थी आहेत. यापैकी सुमारे 6,400 लाभार्थ्यांनी अजूनही आपलं UDID कार्ड जमा केलेलं नाही आणि याच कारणामुळे या लाभार्थ्यांच्या अनुदानावर गदा येण्याची शक्यता तयार झाली आहे. फक्त दिव्यांग निराधार योजना नाही तर राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा UDID कार्ड आणि आधार कार्ड यांचं लिंकिंग करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुमचा UDID क्रमांक आणि आधार कार्ड दोन्ही योजनेशी लिंक आहेत की नाही याची खात्री करून घेणं प्रत्येक लाभार्थ्याची जबाबदारी आहे. आता हे केल्यासच तुमचं अनुदान नियमितपणे सुरू राहील. म्हणून मित्रांनो, शासनाकडून दिलेली ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. UDID कार्ड वेळेत अपडेट करून ठेवा, कारण हा तुमचा हक्क आहे आणि तो नियमित मिळण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता UDID कार्ड कुठे आणि कसं मिळतं हे सुद्धा समजून घ्या. जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग लाभार्थ्यांना UDID प्रमाणपत्र दिलं जातं. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किमान 40% दिव्यांगत्व असणं आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर जाऊन दिव्यांग लाभार्थी UDID कार्डसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे अजूनही ज्यांचं UDID कार्ड पूर्ण झालेलं नाही त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. आता मित्रांनो, जे लाभार्थी नव्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी काही कागदपत्र अनिवार्य करण्यात आलेली आहेत. यामध्ये सर्वात आधी दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, रहिवासी दाखला, वयाचा दाखला आणि आधार कार्ड ही कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे जे आधीपासून लाभ घेत आहेत त्यांनीही एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुमचं अद्ययावत आधार कार्ड, UDID कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स ही सर्व कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या शाखेत जमा करणं अत्यंत गरजेचं आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढचा लाभ अडचणीत येऊ शकतो. आता बघा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी केवळ ही योजना नाही तर इतर अनेक योजना आणि सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर UDID कार्ड असणं अत्यंत बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही UDID कार्ड नाही त्यांनी विलंब न करता ते तहसील कार्यालयात जमा करावं आणि ज्यांना सध्या अनुदान मिळत नाही अशा लाभार्थ्यांनी त्वरित आपल्या तालुका कार्यालयासोबत संपर्क साधावा. इथं आणखी एक अत्यंत महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ नियमितपणे मिळत नसेल, म्हणजेच एखादा हप्ता अडकला असेल तर वाट न पाहता लगेचच आपल्या तहसील कार्यालयात चौकशी करायला सांगितलेलं आहे. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो, ही UDID कार्डची अट फक्त डिसेंबरच्या हप्त्यासाठी आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. ही अनिवार्यता फक्त 1 महिन्यापुरती मर्यादित नाही, पुढील प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी अद्ययावत UDID कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलंय. जर UDID कार्ड सादर केलं नाही तर सुमारे 6,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांचं अनुदान बंद होणार आहे आणि याबद्दलची लाभार्थ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली. आता याचा थेट परिणाम काय होणार आहे हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर या यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचं नाव या यादीत यायला नको असेल तर आत्ताच तुमचं UDID कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, वेळ हातातून निघून जाऊ देऊ नका. UDID कार्ड अपडेट ठेवा, आवश्यक कागदपत्र तहसील कार्यालयात जमा करा आणि तुमच्या हक्काचा लाभ नियमित सुरू राहील याची खात्री करून घ्या. आता पुढे आपण डिसेंबरच्या हप्त्याबद्दलची नेमकी आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. सध्या शासनाकडून डिसेंबरचा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे याबद्दल कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. अजूनपर्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही आणि तो निर्णय येईपर्यंत कोणतीही ठराविक तारीख सांगणं शक्य नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच खरी माहिती देतो आहे. शासन निर्णय आल्यानंतरच हप्त्याची तारीख जाहीर होणार. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी जी वेगवेगळी तारीख फिरताना दिसत आहे त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. शासनाचा अधिकृत निर्णय आला की सर्वात आधी मी तुम्हाला कळवेन. मला माहित आहे अनेक लाभार्थी रोज विचारत आहेत, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, आमचं पेन्शन आधी संपलं आहे. आता खरं सांगायचं झालं तर मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक लाभार्थ्यांचं अनुदान वेळेत जमा झालेलं नाही. काहींचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे घरखर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागवताना अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि ती शासनापर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून या माध्यमातून एक नम्र विनंती आहे, ज्या लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्यात आलेलं आहे त्यांचं अनुदान लवकरात लवकर सुरू करावं. तसंच डिसेंबरच्या हप्त्याची तारीख तात्काळ जाहीर करून प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू करावी. ज्या दिवशी ही प्रक्रिया सुरू होईल त्या दिवशी मी तुम्हाला लगेच अपडेट देणार आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण फक्त हप्त्यांची माहितीच नाही तर नव्या योजना आणि महत्त्वाचे सरकारी निर्णय सुद्धा आपण इथं नियमितपणे पाहत असतो. आता थोडं पुढचंही जाणून घेऊ. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासन वेळोवेळी वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेत आहे. काही दिवसांपूर्वीच एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. आता तो म्हणजे विवाह प्रोत्साहनपर योजना. या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या विवाहासाठी सुमारे 1.5 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देण्यात येणार आहे. आता ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आयुष्य सुरू करण्यासाठी मोठा आधार ठरणारी आहे. इतकंच नाही तर निराधार लाभार्थ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये देखील सवलती देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारचे अनेक निर्णय शासनाकडून वेळोवेळी घेतले जातात आणि त्याची सविस्तर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो. म्हणून मित्रांनो, योग्य आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी चॅनलशी जोडलेले राहा. शासन निर्णय येताच पुढची अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.